गुरु माऊली कृपा अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आहे कामिका एकादशी. हो, चातुर्मासातील ही पहिली एकादशी आहे. या एकादशीच्या व्रताने ब्रह्महत्येचे पातक जाते. कामिका एकादशी म्हणजे इच्छित फल देणारी एकादशी. शास्त्रानुसार सर्व व्रतामध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे. एकादशी एका देवीचे स्वरूप मानले गेले आहे. भगवान विष्णूची कन्या म्हणजे एकादशी होय. जेथे विष्णू तेथे महालक्ष्मी असतेच असते. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान विष्णूचे पूजन केले जाते. आज भागवत एकादशी आहे. आजच्या दिवशी पितराची सेवा व भगवान विष्णूची सेवा म्हणून दिंडोरी प्रणीत श्री स्वामी सेवा मार्गातील श्री स्वामी माऊली गुरु माऊली यांनी संपादित केलेले 700 श्लोकी संक्षिप्त भागवत ग्रंथाचे एके पारायण अवश्य करावे. या सेवेमुळे हाती घेतलेले सर्व कार्यात यश मिळते, शौर्य वाढते, सर्वत्र अखंड विजय मिळतो, पितरांचा खूप मोठा आशीर्वाद देखील मिळतो. भागवत ग्रंथाने तुमच्या घराण्याची मूळ कुलस्वामिनी देवी व खंडोबा सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. याचबरोबर रोज पंचमहायज्ञ घरच्या घरी करावा. या ग्रंथाच्या सेवेने जन्मांतरांचे शाप, ताप, दुःख, दैन्य, सर्व तळतळाट, हत्या, क्रियामान याचा परिहार होऊन जीवनात भरभराट, सुख, समाधान प्राप्त होऊन लक्ष्मीची कृपा होते. भगवान विष्णूची सेवा म्हणून आज एक वेळेस श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जप करावा. तसेच पांडुरंगाच्या मूर्तीच्या गळ्यावर लिहिलेले दिव्य पांडुरंगाच्या मंत्राचा पण एक माळ जप करावा, जो नित्यसेवे ग्रंथात दिलेला आहे. वरील दोन्हीपैकी कुठल्याही एक मंत्राने संपुट किंवा पल्लव लावून तुम्ही भागवत ग्रंथ वाचू शकतात. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगावे. आधार जीवाचा गुरु माऊली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.